नमस्कार मित्रांनो, हॅलो हेल्थ मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हॅलो हेल्थ युट्यूब चॅनल आपल्याला मराठीमधून सर्वांगीण आरोग्याविषयी वेगवेगळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देत असते. हॅलो हेल्थ ही एक हेल्थ कोचेसची टीम आहे. वेगवेगळे हेल्थ कोचेस टीम मध्ये येऊन त्यांच्या आवडीच्या विषयावरती मराठीतून कॉन्टेंट आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. हॅलो हेल्थ मराठी चॅनलवरती आपण वेट लॉस सिरीज सुरू केलेली आहे. वेट लॉस सिरीजचा हा आजचा दुसरा दिवस. आज आपण विषय घेणार आहोत की फॅट गेन कसे होते. If I open up my eyes, I can see the skies. I can see the sky. See the sky. See the sky. Watch काल आपण पाहिलं की फॅट लॉस विरुद्ध वेट लॉस याच्यामध्ये काय फरक आहे. आपण जेव्हा वेट लॉसच्या प्रवासाला सुरू करतो तर ही कन्सेप्ट आपली क्लिअर असल्याशिवाय आपण योग्य प्रकारे आपलं वजन कमी करू शकत नाही. हे आपल्या कालच्या भागावरून लक्षात आलेलं आहे. आणि आता मग आपलं असं ठरलंय की आता फॅट लॉस करणं आपल्याला आवश्यक आहे. परंतु मग फॅट लॉस करण्यापूर्वी हे फॅट गेन कसं झालं, ही चरबी आपल्या शरीरातील वाढली कशी, याचं शास्त्रीय कारण जर आपण समजून घेतलं तर पुढे फॅट लॉस करणं आपल्याला सोपं होणार आहे. त्यामुळे आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आपल्या शरीरातील ही चरबी वाढते कशी. आपल्या शरीराला जी ऊर्जा मिळते ती आपण जे अन्न खातो त्यातून मिळत असते. आपल्या ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे आपण खात असलेलं अन्न. आपलं शरीर दिवसभर काही ना काही काम करत असतं, काही ना काही ऍक्टिव्हिटी करत असतं. मग ऑफिसमधलं काम असेल, घरातलं काम असेल, आणि विज्ञानाने आपल्याला सांगितलेलं आहे कोणतंही काम करायचं त्याला ऊर्जा पाहिजे. साधं उदाहरण की आपल्या घरातला पंखा जर चालवायचा असेल तर त्याला विद्युत ऊर्जा असल्याशिवाय तो पंखा फिरू शकत नाही, कारण ते सुद्धा एक काम आहे. तसंच आपलं शरीर हे काही ना काही ऍक्टिव्हिटी करत असतं, काही ना काही कार्य करत असतं. ते करण्यासाठी जी ऊर्जा आवश्यक असते ती आपण जे अन्न खातो त्यातून ती येत असते. म्हणजे आपल्या ऊर्जा मिळण्याचा किंवा एनर्जीचा प्रमुख स्रोत आहे फूड किंवा अन्न. मग ही आत आलेली ऊर्जा, आपल्या शरीरामध्ये आलेली ऊर्जा ही खर्च कशी होते, याचे प्रमुख 4 मार्ग आहे. पहिला आहे BMR, अन्नाद्वारे येणारी ऊर्जा ही खर्च कशी होते. याचा पहिला मार्ग आहे BMR, ज्याला म्हणतात बेसल मेटाबॉलिक रेट. हा बेसल मेटाबॉलिक रेट काय आहे तर आपण जेव्हा पूर्णपणे रेस्ट घेत असतो, म्हणजे झोपत असतो, तेव्हाही आपल्या शरीरामध्ये काही कार्य चालू असतं. जसं आपला श्वास चालू असतो, आपलं हृदयाचं काम चालू असतं, इतर काही कार्य चालू असतं. हे कार्य करण्यासाठी काही एनर्जी खर्च होत असते, काही कॅलरीज खर्च होत असतात. दुसरं आहे TEF, थर्मिक इफेक्ट ऑफ फूड. आपण जेव्हा जेवण करतो किंवा काही खातो आणि ते झाल्यानंतर आपण आपलं बाकीचं काम करत असतो, पण आतमध्ये डायजेशनची प्रक्रिया, पचनाचं काम हे चालू असतं. पचनाचं कार्य करण्यासाठी काही एनर्जी लागत असते, ती जी खर्च होत असते तिला म्हणतात TEF किंवा थर्मिक इफेक्ट ऑफ फूड. त्यानंतर नीट, NEAT, नीट म्हणजे नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. म्हणजे अशी ऍक्टिव्हिटी की जी एक्सरसाइज नाहीये पण ती आपण करत असतो दिवसभर. समजा लॅपटॉप वरती काम करतो, काहीतरी हालचाल करत असतो, काहीतरी उचलतो, आपण बाजारात जातो, कुठेतरी चालत जातो, म्हणजे जी एक्सरसाइज नाहीये पण एक ऍक्टिव्हिटी म्हणून आपण काहीतरी कार्य करत असतो, त्यासाठी काही ऊर्जा खर्च होत असते, त्याला म्हणतात नीट. आणि चौथा म्हणजे प्रकार जो आहे तो EAT, एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. म्हणजे आपल्यापैकी जर कोणी एक्सरसाइज करत असाल, मग ती एक्सरसाइज फास्ट वॉकिंग असेल, रनिंग असेल, सायकलिंग असेल, कोणतीही असेल, तर ती एक्सरसाइज जर आपण करत असाल तर त्यासाठी काही कॅलरीज खर्च होतात, त्यासाठी काही ऊर्जा लागते. ती खर्च होणारी ऊर्जा म्हणजे ईट. म्हणजे आता आपण प्रामुख्याने बघितलं की आपला प्रमुख स्रोत जो आहे ऊर्जेचा तो आपण खात असलेलं अन्न. आणि बाहेर जाणारी ऊर्जा जी आहे 4 प्रमुख मार्गाने जात असते. BMR, बेसल मेटाबॉलिक रेट, TEF, थर्मिक इफेक्ट ऑफ फूड, नीट, नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस, आणि ईट, एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. तर अशा प्रकारे ही ऊर्जा खर्च होत असते. शाळेमध्ये आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत की आपण वर फेकलेली वस्तू ही खालीच पडते, ती केव्हाच वर जात नाही. कोणती वस्तू फेका ती परत जमिनीवर पडते. का तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, म्हणजे गुरुत्वाकर्षण जे आहे पृथ्वीचं, त्या
मुळे ती वस्तू खाली पडते. याचा शोध महान शास्त्रज्ञ न्यूटन यांनी लावला. तो सर्व जगाने मान्य केला. तो प्रूव्ह झाला. हा विज्ञानातला एक नियम आहे जो प्रूव्ह झालेला आहे. तसंच विज्ञानातला अजून एक नियम आपण शाळेमध्ये शिकलो, ज्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हणतो किंवा लॉ ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन. हा आपण शाळेमध्ये विज्ञानात शिकलेलो आहोत. त्याला इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असंही म्हणतात. तर तो नियम काय सांगतो, तर ऊर्जा ही निर्माणही होत नाही आणि नष्टही होत नाही. ती फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात बदलत असते. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड. हा जो नियम आहे विज्ञानात, हा सुद्धा आपल्या जन्माच्या अगोदर प्रूव्ह झालेला आहे आणि तो सर्व जगांनी मान्य केलेला आहे. हा जो ऊर्जेचा नियम आहे, आता आपण ऊर्जेचा स्रोत बघितला, ऊर्जा खर्च होणारी कशी होते ते मार्ग बघितले, तर आपलं शरीर सुद्धा या युनिव्हर्सचाच पार्ट आहे. त्यामुळे ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला सुद्धा लागू आहे. तर मग होतं काय की ही जी ऊर्जा शरीरामध्ये येते आणि खर्च होत, कुठेतरी याचं प्रमाण समव्यस्त कुठेतरी कमी जास्त होत असतं. तर जेव्हा येणारी ऊर्जा ही अधिक असेल खर्च होणाऱ्या ऊर्जेपेक्षा, तर काही ऊर्जा शिल्लक राहील, काही एनर्जी शिल्लक राहील. मग ऊर्जा अक्षयतेच्या नियमाप्रमाणे ती नष्ट होईल का? नाही, तर ती तशीच राहील. मग ती स्टोअर केली जाते आणि ती अतिरिक्त आलेली ऊर्जा ही फॅट सेलच्या स्वरूपामध्ये, चरबीच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये स्टोअर केली जाते. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा ती उपयोगात आणली जाईल. म्हणजे काय की, आणि मग जेव्हा ऊर्जा, येणारी ऊर्जा ही जास्त असेल जाणाऱ्या खर्च होणाऱ्या ऊर्जेपेक्षा, तेव्हा शिल्लक राहिलेली ऊर्जा म्हणजेच फॅट, चरबी किंवा फॅट गेन. इथे आता तुमच्या लक्षात आलं असेल की फॅट गेन कसं. आणि मग जेव्हा येणारी ऊर्जा ही कमी असेल खर्च होणाऱ्या ऊर्जेपेक्षा, तेव्हा काय होईल की ऊर्जेची तूट निर्माण होईल, त्या कॅलरीची तूट निर्माण होईल की ज्याला म्हटलं जातं कॅलरी डेफिसिट. म्हणून फॅट लॉस करताना, फॅट लॉसच्या प्रवासामध्ये सर्वात पहिलं तत्व जे सांगितलं जातं ते कॅलरी डेफिसिटचं सांगितलं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कॅलरी डेफिसिट निर्माण कर. तर अगोदर आपण फॅट गेन कसं झालं, येणारी ऊर्जा ही खर्च होणाऱ्या ऊर्जेपेक्षा अतिरिक्त झाली म्हणून फॅट गेन झालं. हे फक्त प्रिन्सिपल आजच्या भागातून लक्षात ठेवा. उद्याच्या भागामध्ये परत आपण यामध्ये डिटेलमध्ये जाऊ की कॅलरी डेफिसिट कसा क्रिएट करायचा, त्याच्या पुढच्या स्टेजेस काय आहे, आणि मग खऱ्या अर्थाने आपल्या फॅट लॉसच्या प्रवासाला आपण उद्यापासून सुरुवात करणार आहोत. तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना खरोखर गरज आहे या विषयाची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.